तर आजचा आपला विषय असा चाललेला आहे की कष्ट, शिस्त, सातत्य आणि प्रामाणिकपणा या 4 गोष्टी जर का तुमच्या जीवनामध्ये हातात हात घालून अस्तित्वात असतील तर तुमच्यासाठी स्काय इज द लिमिट. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कितीही उंची गाठू शकता. पण यातली एक गोष्ट जरी कमी पडली तर तुम्हाला जमिनीवर यायला एक क्षण पण पुरतो आणि जमिनीवर येऊन आपटायला आपल्यासारख्याला दारूच प्यावी लागते असं अजिबात नाही. तो क्षण म्हणजे बेसावतपणे वागण्याचा क्षण होय. आत्ता इतका वेळ मी तुमच्याशी कष्टाबद्दल बोललो. आता कष्ट करायचे आणि जगायचं. काहीही कष्ट केले तरी चालतात का रे? असं कसं चालेल? प्रत्येकाला एक विविक्षित फील्ड आखून दिलेलं आहे. तर तू रेल्वेत होताच नोकरीला, त्या रेल्वेतलं तो जे काय काम करत होता त्यामध्ये तो मास्टर होता. बरोबर आहे की नाही? मास्टरच असतो. आणि आपल्यासारखा प्रत्येक जण हा वर्कोलिक असतो. आपण काम करायला लागल्यावर आपण दमत नाही. आपल्या मागे हटत नाही. अजिबात दमत नाही, मागे हटत नाही. आपण परफेक्शनिस्ट असतो. आपण ॲक्युरेट काम करतो. आपण वेळा पाळतो. सगळं करतो आपण. पण कष्टाच्या वेळा पाळतो. कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. हे आपलं बोलून झालं मगाशी. आता शिस्तीबद्दल बोलतोय मी तुमच्याशी. कसंही वागतंय, केव्हाही उठतंय, केव्हाही दात घासतंय, केव्हा बी आंघोळ करतंय, असं म्हणून तू केव्हा बी ऑफिसला जातंय, असं चालतं का रे? तर असं नाही चालत. अरे नाही, मला काही नोकरी नाहीच आहे, माझा स्वतःचा व्यवसाय. अरे मग तू तर अगोदर जास्त लक्ष देऊन केलं पाहिजे. तू वेळ पाळली पाहिजे. वेळ पाळण्यामध्ये शिस्त ही असलीच पाहिजे. ठराविक वेळेला ठराविक गोष्टी करणं हे फार महत्त्वाचं आहे, असं मला माझ्या ओल्ड टायमर्सनी त्यांच्या वागणुकीतनं दाखवून दिलं. म्हणजे मी कधी असं म्हटलं ना तर ते याला फोन कर ना, बघ ना आत्ता कुठे तो. कशाला? आत्ता तो ऑफिसात असेल. का रे एवढ्या लवकर ऑफिसात? हो अरे त्याची वेळ आहे. तो या वेळेला ऑफिसमध्येच असतो. आत्ता तो 9:22च्या ट्रेनमध्ये असेल. मुंबईतले लोक बघा, 9:22 म्हणजे 9:22. त्याची ती ट्रेन चुकली की दिवस बोंबलला त्याचा. मग काय झालं? ते काय नंतर काय ट्रेन नसतात का? अरे नंतर ट्रेन असतात, पण त्या ट्रेन त्याच्या नसतात. तुम्हाला शिस्तच पाळायला पाहिजे. शिस्त पाळली नाही तर तुम्ही आयुष्यात मागे मागे सरकत जाता. पुढे जाणं तर दूरच. मागच्या वेळी मी म्हणलं तसं आता याच्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनातला प्रत्येक रस्ता हा चढणीचा रस्ता आहे. उताराचा रस्ता किंवा प्लेन रस्ता राहिलेला नाही. कारण जेव्हा प्लेन रस्ता होता तेव्हा आपण ऐश केली, तेव्हा आपण जबाबदाऱ्या ओळखून वागलो नाही. त्यामुळे आता आपल्याला सायकलवर जायचं आहे,
चढणीचा रस्ता आहे, त्यामुळे पॅडल मारण्यामध्ये खंड पडून चालणार नाही. तू एक दिवस पॅडल मारू नको, तुझी सायकल मागं यायला लागते आणि मागं येणाऱ्या सायकलवरती बॅलन्स सांभाळता येतो का? आपल्यातल्या कोणाला येतो का रे? पुढे जाणाऱ्या सायकलवर येत असेल सगळ्यांना, तुला येतो का रे? सायकल मागं यायला लागली आपली की म्याला तू पडणारच बेटे, नक्की पडणार. त्याला पर्याय एकच आहे, ते म्हणजे पॅडल मारणं थांबवायचं नाही. नाही मग मी दमणार नाही का? दम की इतकी वर्ष दमच खाल्ला ना आयुष्यात, आळसच केलाय ना, म्हणून तर सगळे पुढे गेले ना. मग आता कशाला रडतो? नाही पण म्हणजे इतके दिवस पॅडल मारायचं, अरे बाकी सगळे मारतायत ना पॅडल, त्यांच्या बरोबरीने जा ना. म्हणून तर कळपात राहायचं. कळपात राहिलं की चार जोर जास्ती मारले जातात की नाही का? नाही. व्यायाम करताना एकट्याने व्यायाम करणं का रे? व्यायामपटू बरोबर बोलतोय की नाही? तू जिम मध्ये जातो, कशाला जातो जिम मध्ये? तुझी ऐपत नाही का? घरी तुला ते सगळं आणता येत नाही का? आणता येतं, पण जिम मध्ये जाऊन व्यायाम करण्यात जो आनंद आहे तो घरात बसून करण्यात नाही ना. म्हणून व्यसनमुक्त मित्रांच्यात राहायचं. शिस्तबद्धपणाने, जसं व्यायाम सुद्धा शिस्तबद्धपणाने केला पाहिजे. नाही तर एक दिवशी मी 300 जोर मारीन आणि दुसऱ्या दिवशी काहीच मारणार नाही. मारणार बेटे तू एक दिवशी एकदम 300 मारले तो. 3चे 13, 13चे 30, 30चे 40, असं करत 300 वर पोचायचं असतं. बरोबर बोलतोय ना? एकदम तू 300 मारायला गेला तर मरून जाशील, आणि शक्यही नाहीये ते आपल्याला. म्हणजे त्यात सातत्य असलं पाहिजे, प्रयत्नात सातत्य असलं पाहिजे, तरच त्या प्रयत्नांना यश येतं. म्हणजे कष्ट झालं, सातत्य झालं, पुढे काय बोललो तरी मी, शिस्त. उगं आपलं काहीतरी म्हणजे मग काय, तो शिस्त चालूच आहे की माझी, इकडं काय आणि तिकडं काय. तशी शिस्त नसते अरे. शिस्त ही जशी वेळ पाळण्यात असली पाहिजे, तशी शिस्त हे आपल्या ॲक्शनमध्ये असली पाहिजे. ती जर शिस्त नसेल तुझ्यामध्ये तर तुझं पॅडल मारणं थांबतं, आणि पॅडल मारणं थांबलं की तू पडतो, आणि पडला की मी असा असतो की पडे रे. बाकीचे आहेतच की आपल्याला कडेवर घ्यायला. नाहीतरी मध्ये बघ ना ग, मी किती चांगला वागत होतो. अरे त्याला चांगलं वागणं नाही म्हणत, येडा आहे का? त्याला नीट वागणं म्हणतात. चांगलं काय वागत होतो? काय केलं रे तू चांगलं वागून? धूर्त कावेबाज आणि घोटाळ्यात टाकणारा. दारू नाहीये, आपण असतो. आपण धूर्त असतो, आपण लबाड असतो, आपण कावेबाज असतो. आणि सगळ्यात वाईट काय माहितीये, आपण स्वतःला फसवण्यामध्ये कावेबाजपणा करतो. आपण स्वतःलाच फसवतो. म्हणून तो प्रामाणिकपणा असा चौथा आयटम सांगितलेला आहे. मी माझ्याशी प्रामाणिक असलोच पाहिजे. मी याच्या पुढं खोटं बोलायचं म्हणजे स्वतःला घोडा लावून घेण्यासारखं आहे. आणि मग दुखलं 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 म्हणायचं नाही.
तूच आहेस बेट्या तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच खोटं बोलला, तूच स्वतःला चुत्या बनवलं, तूच गेला नाही, तूच ट्रान्सपरन्सी ठेवली नाही वागण्या बोलण्यात. आता हे सगळं टिकण्यासाठी काय, तर असे कष्ट करून जगणारे, स्वतःशी प्रामाणिक असणारे, त्यात सातत्य ठेवणारे आणि कष्ट करणारी माणसं जिथे वावरत असतात त्या कळपात मी वावरलं पाहिजे. सगळे चाललेत त्या दिशेने चालायचं, त्या कळपाबरोबर चालत राहायचं. म्हणजे बरोबर आपल्या शरीराला त्या कष्टाची सवय लागते. तिथं गप्पा काय चालतात त्या कळपामध्ये. आज दिसला नाही रे तू पहाटे फिरायला, म्हणजेच आज मी पहाटे फिरायला गेलो नाही याच्यावरती कोणाचं तरी लक्ष आहे बरं का. याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. पटतंय? म्हणजेच वी शुड बी आन्सरेबल टू समबडी. मी कोणाला तरी उत्तर द्यायला बांधील आहे याचं मला भान राहणे हा त्यातनं निर्माण होणारा फायदा आहे. तुमच्या जीवनामध्ये असा एकही प्रश्न असूच शकत नाही मित्रांनो की ज्यांनी या कळपातल्या लोकांपैकी कोणी तो प्रश्न फेस केला नाही. असा काय प्रश्न असतो रे. मगाशी म्हणलं ना सुरुवातीला मीटिंगच्या, असं एकही कुलूप माहिती आहे का रे जगात कोणाला की ज्याची किल्लीच बनली नाही? माहिती आहे का कोणाला? हात वर करत आहे. असं नसतंच ना. हे असा एकही प्रॉब्लेम असू शकत नाही की ज्याचं उत्तर नाही. आपल्याला ते उत्तर माहीत नसतं. बरोबर बोलतोय का मी? मग कोणाला विचारायचं उत्तर? ज्याला माहिती आहे त्याला. मग त्याचं उत्तर कोणाला माहीत असू शकतं? ज्याला तो प्रॉब्लेम पडलेला आहे त्याला. मग कसं कळणार त्याला प्रॉब्लेम पडलाय की नाही? तिथे जाऊन मनमोकळेपणाने विचारायचं. मी अगदीच नवीन थांबलो होतो तेव्हाचा मला पडलेला एक गहन प्रश्न होता, फार मोठा प्रश्न, की ज्या प्रश्नाचं उत्तर मला सापडत नव्हतं आणि मी परत घसरणार होतो, परत दारू प्यायलो असतो मी त्या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे. सुरुवातीला जखम कोळी असते रे, खपली धरणं चाललेलं असतं, जरा धक्का लागला की लगेच रक्त येतं त्यातनं. ती स्टेज. एकदा काय झालं, मी नुकता थांबलो होतो, 8-15 दिवस झाले होते थांबून, आणि मला LICचं नोटीस आली की तुमचा हप्ता काय ते प्रीमियम ड्यू झालाय आणि तो भरा, नाही तो तुमची ती काय म्हणायचं त्याला पॉलिसी लॅप्स होईल. आता पॉलिसी लॅप्स झाली तर संपलंच की सगळं. इतके दिवस व्यवस्थित प्रीमियम भरलेली पॉलिसी, जीवापाड जपलेली पॉलिसी, वेळेला लोकांकडनं उसने पैसे आणून भरलेली पॉलिसी, आणि आता हे लॅप्स होते म्हणतायत. काय करावं राव. मी फार बंजाळून गेलो. पण तेव्हा मला हे वाक्य ऐकायला मिळालं होतं, तुझ्या जीवनामध्ये असा एकही प्रॉब्लेम असूच शकत नाही की ज्याचं सोल्युशन
इथं बसलेल्या कोणाला माहीत नाही. तर त्या दिवशी एच्या मीटिंगमध्ये विचारलं, कोणाला बर्निंग डिझायर आहे का रे बोलायची? तर मी लगेच हात वर करून सांगितलं मला आहे. आणि तिथं उभं राहून सांगितलं, मला अशी अशी LICची नोटीस आली आहे, आता ती माझी पॉलिसी लॅप्स होती आहे आणि त्यामुळे आता मला टेन्शन आलं आहे, मी काय करावं वगैरे. तर आमच्या प्रद्युम्नांनी मला सांगितलं, एक काम कर, उद्या कोणत्या ऑफिसला आहे तुझी ती पॉलिसी? अमुक एक ठिकाणी आहे, तिथं जा आणि तिथं कोण क्लार्क असेल, ऑफिसर असेल, त्याला सांगायचं माझ्याकडे काय पैसे नाहीत बाबा भरायला. ओपन माइंडनेस. मी गेलो तिथं, त्या क्लार्क बाई होत्या एक कोणतरी, त्या बाईंना सांगितलं, म्हटलं अहो मी असा असा पॉलिसी नंबर अमुक अमुक. हो हो म्हटल्या, बसा तुम्ही काय आता एवढी पैसे भरायला आलायत का? तिकडं भरा. नाही म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्यांनी शांतपणे एक कोरा कागद ड्रॉवरमधनं काढून दिला आणि मला सांगितलं, हे वाक्य लिहा त्याच्यावर आणि या वर्षीच्या बोनसमधनं तो हप्ता वळता करावा, असं लिहून दिलं मी तिथं. ठीक आहे म्हणे, आम्ही त्यातनं घेतो वळता करून प्रीमियम तुमचा. संपला विषय ना. त्यासाठी दारू कशाला व्यायला पाहिजे? इतकं सोपं उत्तर होतं ते. आपल्याला काय होतं, कुठल्याही गोष्टीचा आपण उगाचच बाऊ करून बसतो. काय रो आता लोकांना कळलं तर काय होईल? कळू दे की, यायला तू फुल्या टाकत घरी यायचा तेव्हा नाही रे विचार केला तू? लोकांना कळलं तर काय होईल? सगळं चव्हाट्यावर आल्यावर तर तू आला इथं. आता कशाला परत बुरखेदारी? आता कशाला मास्क? नाहीये मला अक्कल तर नाहीये. मी अक्कल शिकायलाच इथं आलेलो आहे. इतकं ओपन माइंडनेसने तुम्ही जेव्हा वागायला सुरुवात करता ना, तेव्हा तुमचं जीवन गॅरंटेड बदलून जातं. आज बघा, आज मी ताठमानेने तुमच्या समोर आहे, जोरात सांगतोय मी. पुढच्या 2 तारखेला 25 तारखेला मला, म्हणजे जानेवारी 25ला मला 26 वर्ष होणार आहेत. हे का सांगतोय? या ओपन माइंडनेसमुळे 26 होतील, 27 होतील, 28 होतील, माहीत नाही किती होतील, पण बेवडे लवकर मरत नाहीत. नाही मरत. कारण माझ्या पुढे जगणारे अजून खूप सिनियर्स आहेत ना. बेवडे कसे लवकर मरतील? बॅरलने दारू पेलवले का आपण? आता किती राहिलेत कोणास ठाऊक. हा विचारच मनात येणं चुकीचं आहे. आपल्यापेक्षा जास्त जगलेल्या माणसाकडे बघ. नाही पण पुढच्या आयुष्यात काय होणार आहे कोणास ठाऊक. बघ पुढच्या आयुष्यात काय होणार आहे ते. व्यसनमुक्त जीवन जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यात काय होतं हे तिथं जाऊन बघ ना डोळ्यांनी, ऐक ना, मग तू विश्वास ठेवणार की नाही. काय आपलं गुडघ्यात माना घालून कोपऱ्यात बसणार आणि काय होणार आहे कोणाच ठाऊक. माझी बायको माझ्याशी कधीच नीट बोलत नाही. अरे नाहीच बोलणार. परमेश्वराने तिला सुईचं रोल दिलेला आहे. तुझा फुगा फुगायला लागला की लगेच ती सुई लावते की हवा कमी होते तुझ्यातली. तुझे पाय जमिनीवर आणणे हेच तिचं कार्य आहे. खरंच की रे. जीवन बदलतं मित्रांनो. तुमचंही जीवन बदलायला लागलंय. फक्त आता काय करायचं तर आता वनडेची बॅटिंग करायची. ते गावस्करची गोष्ट सांगतात ती. त्यांनी 400 रन केल्या. त्यावेळी जागतिक विक्रम होता ना 400 रन्स म्हणजे. तर तेव्हा टीव्ही नवीन होते. ते टीव्हीचा इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसाने त्याला विचारलं तर म्हणलं, अहो तुम्ही आज एवढं जागतिक विक्रम केला, जगात आत्तापर्यंत कोणी 400 रन केलेल्या नाही आहेत,
तुम्ही काय केलं तो 400 रन व्हायला? तो हसला गावस्कर आणि म्हणला मी फक्त आऊट झालो नाही. म्हणजे मी टिकून राहिलो ना तर रन आपोआप निघणार आहेत. मी आऊट झालो नाही फक्त. इतकं सोपं आहे ते. आपल्याला आता आऊट व्हायचं नाही, तुला सांगतोय मी. आऊट झालं की परत पॅव्हेलियन मध्ये जाणार, परत कधी नंबर येतोय, परत वाट बघणार. आता नको ना, आता फक्त फील्डमध्ये टिकून राहायचं. का रे क्रिकेटियर? हा, वन डे फक्त आजचा दिवस. आऊट नाही झाला ना की चालला तो पुढं. बाकी ते पैसे मिळवणं, घर आनंदी ठेवणं, हा, चांगले कपडे घालणं, घराला रंग देणं, विकलेलं सोनं परत मिळवणं, हे सगळं करता येतं रे. जर आऊट झाला नाही तर सारी गोष्ट आहे. मी थांबतो आता बोलायचा. आत्ता मी बोललो त्या विषयावरती कोणाला काही प्रश्न असतील तर अत्यंत मनमोकळेपणाने विचारा. या ठिकाणी कोणी कोणाला हसायला जमलेलं नाहीये. बोला. बोला की रे, का कंटाळले तुम्ही मला? हा, मी येणार नाही बरं का पुढच्या वेळेपासून. कंटाळला असलात तर. मला काय म्हणजे सोबर राहिलं एवढी एकच मीटिंग नाही, पुण्यामध्ये 40 ठिकाणी मीटिंग चालतात.